तर संगमनेरचं नुकसान करणाऱ्यांना सहन करणार नाही असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय। दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल। विजयानंतर बाळासाहेब थोरातांनी ही प्रतिक्रिया दिली। म्हणून बंदोबस्त करू हा शब्द फार जोरात चाललाय। याचा बंदोबस्त करू, त्याचा बंदोबस्त करू। अरे तुमचाच बंदोबस्त होणार आहे। आणि कोणच्या हातचं बावलं म्हणून वागून इथल्या सगळ्याचं नुकसान कोणी करणार असेल तर अजिबात सहन करायचं नाही, लक्षात ठेवा। तर ज्या भाजपशी आपली युती होती ते गायब झाल्यात असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। दोन भावांकडून जे ऐकायचं होतं ते लवकरच ऐकायला मिळेल। संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मशाल घरोघरी पोहोचवायची असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। प्रॉब्लेम असं झालाय त्यांचा की सगळे जे खरी भाजपा होती, ज्या भाजपसोबत आपली युती होती, ते भाजपवालेच विचार आता गायब झालेत भाजपातून। जगातले सगळ्यात जास्ती भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन ठेवलेले आहे, अवतीभोवती बसवलेलं आहे। पण जी खरी भारतीय जनता पार्टी होती, वाजपेयी साहेबांची असेल, अडवाणी साहेबांची असेल, मुंडे काका असतील, महाजन काका असतील, ह्यांची भाजपा दिसतच नाही। दक्षिण मुंबईमधलेच कितीतरी त्यांचे मोठे मोठे नेते, दिग्गज नेते जे मुंबईचे अध्यक्ष होते, कुठे कुठे आपल्या सोबत याचे कामं करायचे, त्यांना माहिती आहे शिवसेनेचं योगदान मुंबईला काय आणि महाराष्ट्राला काय। त्यांचेच तोंड बंद करून ठेवलेत भाजपवाल्यांनी। आणि म्हणून दोन भावांकडून जे ऐकायचं आहे ते तुम्हाला कदाचित लवकरच ऐकायला मिळेलच। हा कदाचित मोठा योगायोग असेल, हे कदाचित अजून एक चिन्ह असेल, आपल्याला शुभसंकेत असेल। जे मी त्या दिवशी सांगितलं, जे वरळीमध्ये सांगितलं, की ही मुंबई जी आपल्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत आहे, ही मुंबई जिला मोडण्याचा प्रयत्न होत आहे, ही मुंबई जिला संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, कदाचित हेच ठरवलं असेल वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी की ह्यावेळी दुसरं कुठचंही चिन्ह नाही तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जी मशाल दिसते त्या हातात, तीच मशाल आपल्या हातात घेऊन आपल्याला पुन्हा एकदा मुंबईचे महापौर